हॅलो मैत्रिणींनो, तुळजाच किचनमध्ये आपले स्वागत आहे. कशा आहात? आज आपण आहे ना झणझणीत मिसळ बनवूया. त्यासाठी लागणारे साहित्य मी घेतलेले. पावशेर मटकी धुवून व्यवस्थित घेतली, एक कांदा चिरून घेतला, एक टोमॅटो घेतला, थोडं खोबरं घेतलं, धने, लसूण, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, मिसळचा मसाला घेतला आणि हळद आणि तेल. आता आपण मिसळ बॉईल करून घेऊ. मैत्रिणींनो, आपण आता मटकी शिजवून घेऊया. त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं, 1 चम्मच मीठ, 1 चमचा हळद. तर आपण आता शिजवून घेऊया. तर आपण इकडे ह्या गॅसवर मटकी ठेवू. मटकी शिजूस तर मसाला परतून घेऊ. कांदा थोडा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा तांबूस झालाय, आपण तो काढून घेऊ. खोबरं टाकू. खोबरं तांबूस झाले, धने टाकून घेऊ. आपण थोडं तेल टाकू. टोमॅटो परतून घेतला नाही की थोडा त्याचा आंबटपणा कमी होतो, त्याच्यामुळे थोडा तो 1-2 मिनटं परतून घ्यायचा. आणि कलर पण टोमॅटो भाजला. आता हे मसाला परतवलेला आपण थोडा 1-2 मिनटं थंड करू आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. मसाला बारीक झाला आपला. आपण त्याच कढईमध्ये तेल टाकून मसाला परतू. तेल थोडं जास्तच लागतं मैत्रिणींनो मिसळला, तरी शिव मजाच येत नाही. मसाला चांगला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये आपण आता मिरची पावडर टाकू, मिसळचा मसाला टाकू. अर्धा चमचा हळद टाकू. आपण मटकी शिजवताना हळद टाकलेली आहे. थोडं तेल सुटायला लागलं आणि थोडे 5 मिनटं परतवू. छान कलर पण येतो आणि मसाले पण छान परतवले जातात. मसाला झाला परतून, आता छान तेल सुटले. तर आपण शिजवलेली मटकी टाकू त्याच्यात. 2 मिनटं मटकी आहे ना मसाल्यात परतून घेऊ. आणि जी मटकी शिजवली ना आपण ते पाणी आता टाकून घेऊ. मिसळचा रस्सा थोडा पातळच पाहिजे, कारण मग फरसाण वगैरे टाकतो अजून तो घट्ट होऊन येतो. त्याच्यामुळे आपल्याला थोडं पाणी टाकावं. आणि रस्सा पण जास्त लागतो पावासाठी. मग रस्सा पाव पूर्ण हे करून घ्यायचा. त्याला उकळी फुटली. आता आपण थोडीशी वरून कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया. छान तरी आधी मैत्रिणींनो. चला आता आपण मिसळ खाऊया.
कोणी ना मैत्रिणीनं जाड याच्यामधून थोडी जाड गाठी शेव असते ना ती पण वापरतात, पण आमच्याकडे मी आणि शक्यतो फिकी शेव वापरायची, तिखट शेव नाही घ्यायची, पण मी बारीक घेतलेली आहे. वरून थोडीशी बारीक शेव टाकायची, कोथिंबीर, कांदा लिंबू टाकून मस्त छान खायची. माझी मिसळ तयार झालेली मैत्रिणींनो. आता तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघत राहा, करत राहा आणि खात राहा.